गडचिरोलीमध्ये बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी सध्या नागरिक करतायत। रविवारी 2 नागरिकांवर तर बुधवारी एका व्यक्तीवर बिबट्याने हल्ला केला होता आणि या बिबट्याला पकडण्यासाठी वन विभागाचे अधिकारी 24 तास गस्तीवर देखील आहेत आणि याबाबतचा घटनास्थळावरून सविस्तर आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी आशिष अग्रवाल यांनी। बघूयात। मागील काही दिवसापासून गडचिरोली जिल्ह्याच्या विविध ठिकाणी बिबट्याचा मुक्त संचार बघितला जात आहे आणि कित्येक ठिकाणी बिबट्याने हल्ले सुद्धा चढवलेले आहेत। आपण आज गडचिरोली जिल्ह्याच्या कुरखेडा तालुका मुख्यालयापासून 10 किलोमीटर अंतरावर असलेल्या धमदीतोला येथे आहोत। इथं सुद्धा 3 लोकांवर बिबट्याने हल्ला केलेला आहे। आपण इथं बघू शकतो की अशा प्रकारे मक्याची लागवड या ठिकाणी केली जाते आणि गावालगतच असलेल्या या मकाच्या शेतीमध्ये बिबट लपून बसत असल्याची माहिती सुद्धा प्राप्त झालेली आहे। ज्या लोकांवर ज्या नागरिकांवर बिबट्याने हल्ला केलेला होता ते नागरिक सुद्धा आज आपल्यासोबत आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया। तर आपण काय सांगाल काका? माझं म्हणणं आहे की सगळं काय बंदोबस्त झाला पाहिजे। माझ्यावर बिबट्यानं वार केला तसा लोकांना वार नाही झाला पाहिजे। आमचा मुलगा त्यावेळेस म्हणजे लघुसंख्येसाठी बाहेर निघाला, वाडीकडे निघाला तर बिलकुल तर लघवी न करता त्यावर लगेच बोंबलला म्हणून आमच्या त्या लहान मुलाच्या नावानं विकी म्हणून। तेव्हा मी लगेच धावलो। ते मक्या पिकाचा तो बिबट आढळला तेव्हा आम्ही सर्व लोकांना सूचना देत होतो, कोणी समोर जाऊ नका आणि जे काय पुश करायचं ते आम्ही करून घेतो। आणि तो जिकडे आम्ही पुश केलो त्या साईडनं लोक होते, त्यामुळे तो दुसरीकडे गेला, त्याच्यामुळे त्याच्यावर हमला झाला। आणि दुसरा कारण आम्ही कंटिन्यू ज्या दिवशी कार्यक्रम जागवतो जनजागृतीचे आणि ड्रोनने कंटिन्यू 2 ड्रोनने आम्ही त्याच्यावर लक्ष ठेवलं आणि जनजागृतीचा कार्यक्रम दाखवताना अचानक पुन्हा त्या गावाजवळ आलेला होता आणि श्री उईके यांच्या मुलावर हमला केला आणि आम्ही तेव्हाच क्षणाचा विलंब न करता ड्रोनने त्या बिबट्याचा पाठलाग करण्यासाठी ड्रोन उडवला, परंतु तेवढ्यात आम्हाला काही आढळलं नाही। तसेच आमचे अधिकारीसुद्धा रोज येऊन ड्रोन आणि पिंजरे आणि ते आपले हे कॅमेरे आहेत त्या कॅमेऱ्यानं कंटिन्यू शोध त्याचे चालूच आहे। पुढारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल, गडचिरोली।